ब्रेस्ट ट्यूमर किंवा ब्रेस्ट कॅन्सर ही कामाच्या व्यापाने तणावग्रस्त राहणाऱ्या महिलांसमोर वाढणारी आजची एक समस्या. नमस्कार, मी डॉक्टर अमरनाथ काटे मल्टी होमिओपॅथी, नेवासा आणि अहिल्यानगर. तर या ब्रेस्ट ट्यूमरविषयी आज आपण थोडंसं जाणून घेऊया. महिलांमध्ये स्तनांचा होणारा कर्करोग किंवा कॅन्सर किंवा स्तनांमध्ये आढळणाऱ्या नॉर्मल ट्यूमरस गाठी, ज्यामध्ये जर कॅन्सरचं डिटेक्शन झालं नाही परंतु हा ट्यूमर म्हणा किंवा स्तनातील असलेली गाठ जर महिलेस त्रास देत असेल, त्यामध्ये मॅस्टायटिस फॉर्म होत असेल, म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द ब्रेस्ट होत असेल, त्या स्तनांमध्ये लाली येणं, गरमपणा जाणवणं किंवा कडकपणा जाणवणं किंवा त्यामध्ये ठसठसणारी वेदना जाणवणं, त्यामध्ये इन्फेक्शन होऊन ॲब्सेस किंवा पस तयार होणं, यासारखी सिच्युएशन जर महिलांसमोर येत असेल आणि रिपोर्ट्स हे जर संशयास्पद असतील किंवा पॉझिटिव्ह येत नसतील, तर नक्कीच वेळीच अशा रुग्णांनी होमिओपॅथीचा अवलंब करायला पाहिजे. कारण होमिओपॅथीमध्ये असंख्य औषधे अशी सांगितलेली आहेत की जे ब्रेस्टच्या मॅस्टायटिसवरती चांगले ॲक्शन करतात, ब्रेस्टला येणाऱ्या सुजेवरती, गाठीच्या आकारमान कमी करण्यापासून तर गाठीमधले वेदना बंद करण्यापर्यंत असंख्य सक्षम औषधे होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणून नक्कीच अशी परिस्थिती जर असेल की रिपोर्ट्स तर नॉर्मल येत आहेत किंवा ज्यावेळेस संशयास्पद वाटतंय की आपल्याला कॅन्सर असू शकतो का, अशा वेळी नक्कीच होमिओपॅथीचा अवलंब करावा. केमो, रेडिएशन आणि फायनली मॅस्टेक्टॉमी किंवा स्टेजेस वाढत जाऊन त्या परिस्थितीपर्यंत जाण्या अगोदरच डिटेक्शन जरी झालेलं नसेल तरी आपण योग्य वेळी या सिस्टीमवरती ग्लँड्युलर जो ऑर्गन आहे, ज्याला आपण ब्रेस्ट म्हणतो किंवा मॅमरी ग्लँड म्हणतो, यावरती जर आपण होमिओपॅथिक औषधे चालू केली तर नक्कीच निश्चितपणे सहजरित्या यामध्ये सुधारणा होऊ शकते. अशी असंख्य औषधे होमिओपॅथीमध्ये आहेत. माझा 9096317290 हा नंबर असून यावरती आपण आपले रिपोर्ट्स असं काही असेल तर व्हॉट्सअप करू शकता आणि मला संपर्क करून उपचारासाठी माझ्या क्लिनिक्सला भेटू शकता. धन्यवाद.